मार्गशीर्ष गुरुवार 2025। ज्या महिलांना उपवास व्रत जमत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघावा। मित्रांनो, आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आता एकूण 4 गुरुवार या महिन्यात येणार आहेत। मार्गशीर्ष महिन्याचे खूप पवित्र आणि पावन अशी मान्यता असते। श्रावण महिन्यासारखाच हा पूजनीय महिना असतो, महालक्ष्मीचा महिना असतो हा। या महिन्यात विवाहित महिला दर गुरुवारी व्रत करतात, पूजा पाठ करतात, कथा वाचतात, शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात, अशी आख्यायिका या महिन्याची आहे। परंतु अशा सुद्धा महिला आहेत ज्यांची धावपळ होते, नोकरी व्यवसायासाठी ते धावपळ करतात आणि मग त्यांना व्रत करायला, उपवास करायला, पूजा मांडणी करायला, कथा वाचायला वेळ मिळत नाही। पण आजकाल त्यांच्या मनात सुद्धा संशय प्रश्न येतात की आम्ही उपवास करत नाही, मग आम्ही दुसरं काय करावं आणि उपवास नाही केला तर चालतो का? तर बघा, तसं तर ज्यांना जमतं, जे करू शकतात, त्यांनी मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी, खास करून विवाहित महिलांनी उपवास नक्की करावा। हा उपवास आपल्या घराच्या भरभराटीसाठी, संतानासाठी, पतीसाठी, दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी, सौभाग्यासाठी, धनवृद्धीसाठी, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा याच्यासाठी असतो। म्हणून हा उपवास करावा, पूजापाठ करावं, कथा वाचावी, शेवटच्या गुरुवारी 5, 7, 11 विवाहित महिलांना घरी बोलावून त्यांची ओटी भरावी, असं दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात महिला करतात। पण ज्या महिलांना जमत नाही, मग त्यांनी नाही केलं तरी चालतं। उपवास तुम्हाला शक्य नाही, नका करू। पूजा मांडणी शक्य नाही, नका करू। कथा वाचन तुम्हाला शक्य नाही, तुम्ही नका करू। पण त्याऐवजी तुम्ही एक काम करा, सकाळी उठल्यावर, अंघोळ झाल्यावर काहीच खाऊ नका, काहीच पिऊ नका, सरळ आपल्या देवघरासमोर जाऊन बसा, अगरबत्ती दिवा लावा, लक्ष्मी मातेसमोर हात जोडून प्रार्थना करा, क्षमा याचना मागवा की मी तुमचे व्रत, तुमचे उपवास करू शकत नाही, माझी ही समस्या आहे, ही प्रॉब्लेम आहे। हे बोलून झाल्यावर तुम्ही माळ घ्यायची आहे आणि फक्त श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि बस। एवढं तुम्ही दर गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार येणार आहेत, तर या 4 गुरुवारी तुम्ही हे करायचं आहे। रोज दर गुरुवारी सकाळी लवकर उठून क्षमा याचना मागा, प्रार्थना करा, सुख समृद्धीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी, मुलाबाळांसाठी, संतान नसेल तर संतान प्राप्तीसाठी, पैशासाठी, कर्जासाठी, जेही तुमच्या समस्या आहेत त्यासाठी प्रार्थना करा आणि श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून घ्या। मग तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, व्रत नाही केलं तरी चालेल, पूजापाठ नाही केली तरी चालेल, पण हे एक काम नक्की करा। परंतु ज्या महिलांना जमतं, जे करू शकतात, त्यांनी नक्की करावं। असं नाही की फक्त आता मी बंद करते उपवास आणि फक्त मंत्र जप करते, असं करू नका। जमतं तर करा, नाही जमत तर मग हे छोटं काम तुम्ही दर गुरुवारी मार्गशीर्षच्या अवश्य करावे। आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर श्री स्वामी समर्थ तरी लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।